तर महायुतीच्या उमेदवाराचा खैरेंसमोर टिकाव लागणार नाही असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय। अंबादास दानवे यांनी महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना टोला लगावलाय। संभाजीनगरवरून तिढा होता म्हणून भुमरेंचा बळीचा बकरा केला असं दानवे म्हणाले। आमचा विजय पक्का आहे असा दावा सुद्धा अंबादास दानवे यांनी यावेळी केलाय। आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपण त्यांच्याशी थेट चर्चा करणार आहेत। छत्रपती संभाजीनगरची जी जागा आहे या जागेसाठी महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवार जाहीर केव्हाच करण्यात आला होता, त्यानंतर प्रचार देखील झाला, मात्र महायुतीकडून संदीपान भुमरे यांची उमेदवारी काल जाहीर केली आहे। काय सांगा? आमचा प्रचार अर्धा पूर्ण झालेला आहे। यांना उमेदवारच भेटत नव्हता, आता यांना उमेदवार भेटला, लढतो का पाहू। कारण खैरे साहेबांसमोर किती ते टिकाव धरतील सांगता येत नाही, पण तो भाजप की आमच्यातून गेलेले गद्दार असे जागा वाटपात हा तिढा राहिला आणि नंतर त्याच्यानंतर कोण, तर आता भुमरेंना इथं बकरा बळीचा बकरा बनवलेला दिसतो। मात्र एकीकडे पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेना म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वतः आदित्य ठाकरे येणार आहेत, उद्धव ठाकरे देखील येणार आहेत, चंद्रकांत खैरे यांच्या उमेदवारीसाठी असेल किंवा प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात असेल, एकीकडे मोठमोठे नेते ठाकरेंच्या शिवसेनेचे येतात आणि दुसरीकडे संदीपान भुमरे यांना नेमकी कालच उमेदवारी जाहीर केली आहे। काय वाटतं, एकतर्फी लढत होईल? नाही, लढत कोणतीच एकतर्फी होत नसते, लढत असते। तेव्हा मी एकतर्फी लढत होईल असं धाडसाचं विधान मुळीच करणार नाही, पण विजय आम्ही नक्की, आमचा विजय पक्का एवढं मी नक्की म्हणेन। महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची शिवसेना प्रमुख पक्ष म्हणून पाहिलं जातं। एकूण किती लोकसभा मतदारसंघामध्ये 21 पैकी जागा या निवडून येतील असं तुम्हाला वाटतं? हे पहा, मी जागेच्या विषयी काहीच बोलत नाही। उद्धवजी ठाकरे साहेब 48 जागाविषयी बोललेले आहेत। निश्चित सगळ्या ठिकाणी आमची स्थिती चांगली आहे, त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवार आमचे निवडून येणार आहे। धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहिलं आपल्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे होते, यांनी देखील सांगितलं आहे की जी नरेंद्र मोदी यांच्या विरोधातली जी लाट आहे या लाटेचा फायदा नक्कीच महाविकास आघाडीला होईल आणि 48 जागा या महाविकास आघाडीला महाराष्ट्रातून भेटतील। व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल तांबेसह चेतन सावंत, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।